डॉक्टर पंजाब चव्हाण संपादित शिक्षण योगी पंडित पवळे गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा उत्साहामध्ये साजरा. शिक्षण क्षेत्रामध्ये तब्बल 37 वर्षांपासून शैक्षणिक उपक्रम राबविलेले राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक पंडित पवळे यांचा शिक्षण योगी गौरव ग्रंथ प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांनी केले. गौरव ग्रंथ प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, ॲडव्होकेट डी के हंडे, माजी संधी अधिकारी एकनाथ मोरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत, संपादक केशव घोणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, शिवाजीराव कपाळे, शिवाजीराव खुडे, शेरा पाटील, मधुकरराव देशमुख, कल्पना डोंगळीकर यांची यावेळी उपस्थिती होती. मनोगत प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी तर प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर पंजाब चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन इंजिनियर शिवाजीराजे पाटील यांनी यावेळी केले. आज पंडित पवळे सर यांचा सेवानिवृत्त व शिक्षक योगी या ग्रंथाचा सोहळा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्की सर तसेच उमापसाहेब, सेवा संघाचे अध्यक्ष कामाजी पवार साहेब व सर्व मान्यवरांच्या उपस्थित चांगल्या प्रकारचा आपुलकीचा सोहळा या ठिकाणी साजरा झाला आहे. खरोखर पाहिला असताना पंडितराव पवळे सर हे आमच्या विष्णुपूरला होते. विष्णुपूरला एक चांगल्या प्रकारचं उभारणीचा पाया सुरुवात हे पवळे सर व त्यांचे सर्व सहकारी झालेले ते एक आदर्श शिक्षक, राष्ट्रकुल शिक्षक होते. आणि खरं म्हणलं तर त्यांचा अनुभव मी सगळ्यात जास्त जवळून घेतला आहे. आणि त्यांनी एवढं सांगतो, एक मन आहे, रोड एक शेतातून ते दिल्लीपर्यंत नेण्याचं काम करतो, पण एका जागीच राहतो. शिक्षक हा विद्यार्थ्यांना एक उच्च याच्यापर्यंत येतो, तो एका जागी राहतो. तो सेवानिवृत्त झाल्यावर सुद्धा शिक्षक एका जागी असून सगळ्याला चांगल्या प्रकारचं काम करतात. आज त्यांचं काम एकदम सर्व क्षेत्रात सर्व चांगलं आहे. आणि त्यांचा आज बघितला आदर्श असताना ज्यावेळेस शिक्षक असताना त्यांची जी माणुसकी आणि शिक्षक असल्यावर जी माणुसकी त्याच्यामध्ये काही कुठलाही फरक पडला नाही. आलेल्या पदाधिकाऱ्याला, आलेल्या विद्यार्थ्यांना कसं करू आपण सेवेत काम करत आहोत असं त्यांनी त्या प्रकारचं काम करतात. सेवानिवृत्त झाल्यानंतर 5 महिन्यानंतर आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेतात. कारण ती आचारसंहिता, आता आचारसंहितेला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम काही नसते, पण ते सुद्धा त्यांनी उल्लंघलेलं नाही. एवढं कौतुक सरांनी करून आचारसंहिता संपल्यानंतर आज यांनी एक मोठा चांगल्या प्रकारचा सहकुटुंब कार्यक्रम घेतला आहे. त्या कार्यक्रमात आम्ही 100% सहभागी जाऊ आणि त्याचं पुढील जीवन त्यांचं एक आयुष्यमय सुख समृद्धीचं चांगल्या पद्धतीमध्ये जावं अशी ईश्वराच्या चरणी सर्व नांदेडमधील दक्षिण मतदारसंघातल्या तर्फे मी अशी मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षण योगी गौरव ग्रंथाच्या माध्यमातून माझ्या जीवनावरील अनमोल ठेवा तयार झालेला आहे. या कामी संपादक प्राचार्य डॉक्टर पंजाब चव्हाण सर, प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी आणि या गौरव ग्रंथामध्ये लेख लिहिणारे युगनायक पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत डॉक्टर सुरेश सावंत सर,
आणि जगदीश कदम सर असतील, पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे सर, शिवाजीराव कपाळे साहेब आणि अनेक मान्यवरांनी, लेखकांनी, विचारवंतांनी, माझ्या सहवासातील माझ्या विद्यार्थ्यांनी अत्यंत माझ्याविषयीचं भरभरून मुक्तपणानं लेखन केलेलं आहे. हा अनमोल ठेवा माझ्या जीवनावरला अनमोल ठेवा शिक्षण योगी या ग्रंथाच्या माध्यमातून आज तयार झालेला आहे आणि याचं प्रकाशन महाराष्ट्राचे प्रसिद्ध विचारवंत तथा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर मनोहर कासकर साहेब आणि या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा जीवनामध्ये मला आणि माझ्या कुटुंबियांना, माझ्या सौकियांना, माझ्या मंडळींना खूप मोठा आनंद देऊन गेलेला आहे. या माध्यमातून कार्य करण्याचं, पुढील जीवन जगताना एक चांगलं कार्य करण्याची प्रेरणा, ऊर्जा देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आमचे मित्र, अनेक मित्रमंडळी, पत्रकार मंडळी, अनेक सेवाभावी काम करणारे मंडळी, माझ्या पुरोगामी शिवशाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर या पुरोगामी विचारांच्या चळवळीमध्ये मी वावरल्यामुळं अनेक मित्रमंडळींनी या माझ्या आनंदायी सोहळ्यामध्ये, गौरवाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन खूप मोठं माझ्या जीवनाला उभारी दिलेली आहे. त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू.